झी 24 तास एक पाऊल पुढे. 93व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं खास आकर्षण ठरलं ते म्हणजे नांदी हा कार्यक्रम. संगीत नाटकांपासून ते व्यावसायिक नाटकांपर्यंतचा रंगभूमीवरचा प्रवास यात उलगडण्यात आला. रंगमंचावर उमटणारे संगीत नाटकाचे सूर, प्रत्येक सादरीकरणानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट, प्रेक्षकांची वाहवा, हास्याची कारंजी हे चित्र होतं बारामतीतल्या मोरेश्वर नगरीतील सभागृहातलं. अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी नांदीचं आयोजन करण्यात आलं. राहुल देशपांडे, सुकन्या कुलकर्णी, मुक्ता बर्वे, तुषार दळवी यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांनी सादर केलेली नांदी रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेली. ज्या गोष्टी मला करायच्या होत्या पण मी करू शकलो नाही, त्या अर्थाने पाईपलाईन मधली नाटके. पाईपलाईन मध्ये नाटके कशी होती? भूतकाळाच्या डोहामध्ये पाय टाकून बसलेली वडाची झाडं होतो आपण. उदाटकी एकांताचा डेरा टाकून बसलेली, भोवतालची हवाच नव्हे तर पाणी सुद्धा स्वार्थाच्या काजळीनं झाकोळून टाकणारी जुनाट वडाची झाडं. यातून बाहेर पडायलाच हवं. सरकार ठरलं आपण मोरवाडीला जायचं. म्हटलं माझी बऱ्याच वर्षांची एक हौस आहे. मागच्या अंगणाला की नाही आपण छानसं कुंपण करू आणि तिथं एक तुळशी वृंदावन बांधून घेऊ. तथास्तु. पण राधाक्का, लग्न करा आणि सुखी व्हा. मला लग्न करायचं नसलं तर? नाही राधाक्का, हे बघा, तुम्हाला लग्न केलंच पाहिजे, पुन्हा लग्न केलंच पाहिजे तुम्ही. मला दुसऱ्या कोणाशी लग्न करायचं नसलं तर? अहो राधाक्का, मी करेन तुमच्याशी लग्न राधाक्का. होय, मी करेन लग्न. मी करेन तुमच्याशी लग्न राधाक्का, मी करेन. अशा प्रकारचा कार्यक्रम हा नुसता म्हणजे मी होतो म्हणून म्हणा किंवा ऋषिकेशनी लिहिलाय म्हणून किंवा चांगला झाला अशा प्रकारचं नाही. मला असं वाटतं हा फार महत्त्वाचा कार्यक्रम आहे, कारण यातनं संपूर्ण मराठी रंगभूमीच्या वाटचालीवर एक प्रकाश त्यांनी टाकलाय. त्याचबरोबर नुसती मराठी रंगभूमीची वाटचाल नाही, त्यांनी कॉन्सेप्टमध्ये आजच्या काळाशी तो रिलेट केलेला आहे. 3-4 नाट्य संमेलन अटेंड केली आहेत, 4 अटेंड केलेत. तर मला यावेळेस पहिल्यांदा असं जाणवतं की खूप जास्त संख्येने सर्व काम करणारी मंडळी नाट्य संमेलनात हजर आहेत. त्यामुळे जास्त गोष्टींची देवाणघेवाण होते आणि कदाचित काहीतरी चांगलं फ्रुटफुल असेल हे नाट्य संमेलन असं वाटतं. नांदीची सुरुवातच संगीत सौभद्रनं झाली. त्यानंतर कीचकवध, एकच प्याला, नटसम्राट यासारख्या एकाहून एक दर्जेदार नाटकांची मालिकाच प्रेक्षकांसमोर आली. राहुल देशपांडेंचं प्रिय पहा हे नाट्यसंगीत प्रेक्षकांची दाद मिळवून गेलं. आजच्या काळातही संगीत नाटकाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून कलाकारही सुखावून गेले. संगीत नाटक हे मूळ आपलं मराठी नाटकाची सुरुवात संगीत नाटकापासून झालेली आहे. तर त्याची दखल कुठेतरी या नाट्य संमेलनामध्ये घेतली गेली याचा मला फार फार बरं वाटलं आणि मी त्याबद्दल अभिनंदन. काय कडकडाट होत आहे? कड 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 शब्द करोनी कड 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 शब्द करोनी कड 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 शब्द करोनी लख लखता सौदा मेनी
माझ्या डोक्यामध्ये एक नाटकाचा विषय आहे, तर त्याच्यावर नाटक लिहायला कृषी मंत्री शरद पवारांसह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं रंगलेला हा कार्यक्रम बारामतीकरांसाठीही एक अविस्मरणीय अनुभव ठरला. माझी खात्री आहे विद्यानंद, तुमचं अधःपतन या थराला जाऊ शकत नाही. नाही विद्यानंद, मला सांगा. झी 24 ताससाठी अश्विनी पवार, बारामती. झी 24 तास, एक पाऊल पुढे.